तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, राज्यातील वातावरणात आपल्याला मोठ्या प्रमाणात आता बदल झालेला पाहायला मिळतंय। सध्या स्थितीला जर पाहिलं तर काही भागात राज्यातील पाऊस हा चांगल्या प्रकारे पडताना आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र काही भागात पावसाची मोठी उघडीप देखील आपल्याला बघायला मिळत आहे। नेमका पाऊस हा कोणत्या जिल्ह्यात बंद होणार, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस वाढणार आहे, त्याबद्दलचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता कारण वातावरणात आपल्याला खूपच मोठे बदल आपल्याला सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय। वाऱ्यांचा वेग देखील काही भागात आपल्याला वाढलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून आत्ताच सांगा, म्हणजे जेणेकरून त्या भागाचा अंदाज देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतो मित्रांनो। तसेच तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या मित्रांनो। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील भेटत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करणं फार गरजेचं आहे। तसेच मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आम्हाला लगेचच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची काय परिस्थिती असेल याबाबतचा अंदाज देखील आपण नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, तर आपण बघू शकताय वातावरणात आपल्याला मोठे बदल पाहायला मिळतंय। त्यातल्या त्यात एकंदरीत जर मोठा बदल आपल्याला समोर दिसून येतोय, राज्यातील काही भागात आपल्याला पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळत आहे। पावसाची आपल्याला एकंदरीत जर संपूर्ण विचार केला तर आपल्याला बहुतांश भाग यामध्ये आपल्याला दिसून येत आहे। लातूर जिल्ह्यात आपल्याला पाऊस येत्या 12 तासांमध्ये काही भागात पाऊस होईल, मात्र काही भागांमध्ये उन्हाची तीव्रता देखील वाढण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच आपल्याला काही भागात आपल्याला पिके सुकू देखील लागलेले, लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडीशी उन्हाची तीव्रता देखील वाढणार आहे। पाऊस मात्र तुरळक भागासाठी आपल्याला पाऊस पडणार आहे। सर्वत्र पाऊस मित्रांनो या भागात आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यातल्या त्यात आपल्याला अहमदपूरच्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाहीये। तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात राज्यात नेमकं पाऊस कोणत्या भागांमध्ये होणार आहे। तर मित्रांनो, राज्यात आपल्याला हवामान खात्याने आपल्याला राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये आपल्याला तसेच पावसाचा रेड तसेच आपल्याला ऑरेंज अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, आपण जसं की आपण बघू शकताय स्क्रीनवरती आपल्याला आज आणि उद्या राज्यामध्ये आपल्याला पाऊस होणाऱ्या भागांची नावे आपण पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड तसेच आपल्याला बीड, लातूर, धाराशिव या सर्वच भागांमध्ये आपल्याला मोठा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल या 2 दिवसामध्ये। तर मित्रांनो, या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजेच आपण या भागांचा व यातील आपल्याला तालुक्यांचा व गावांचा समावेश देखील आपण यात केलेला आहे। तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज आणि उद्या आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला 14 ते 17 जुलै रोजी दरम्यान आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। यामध्ये आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर तसेच आपल्याला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी तसेच आपल्याला कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच आपल्याला कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला पुन्हा एकदा 14, 15, 16 तारखेला मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भाचा विचार केला तर आपण या ठिकाणी बघू शकताय अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात आपल्याला मोठा पाऊस आपल्याला 14, 15, 16 जुलै रोजी होईल। तर नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरणासह आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला या दरम्यान या तारखांना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।